आणि एक मोठी बातमी हाती येते। केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिलेला आहे। कांद्याचं निर्यात अनुदान हे 5% वरून 10% वाढवण्यात आलंय। केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याला मान्यता दिली, वाणिज्य मंत्रालयानं मान्यता दिली। आमदार खासदार सुभाष भामरे यांनी विभागातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्यासह, कांदा उत्पादकांच्यासह, व्यापाऱ्यांच्यासह आज दिल्लीमध्ये भेटीगाठी केल्या होत्या। यात नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली होती आणि अखेर वाणिज्य मंत्रालयानं त्याला दुजोरा दिला। कांद्याच्या निर्यातीसाठी 137 कोटी रुपयांचा निधी तातडीनं देण्याची घोषणा सुद्धा सरकारच्या वतीनं करण्यात आली। त्यामुळे आता कांद्याचे भाव सुधारायला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। पर्यायानं कांद्याच्या बाजारात जी मंदी आली आहे, शेतकऱ्याला मातीमोल दरानं आजही कांदा विकण्याची वेळ अनेक बाजार समित्यांमध्ये आले, त्यात काही प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गेल्या काही काळात संदीप भुजबळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, काय माहिती आहे आणखीन? मिलिंद सर, केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। जवळपास 137 कोटी रुपयांचा निधी वाणिज्य मंत्रालयाच्या मागणीनुसार अर्थ खात्यानं त्यांना दिलेला आहे, मंजूर केलेला आहे। आणि कांद्याचे दर जे घसरलेले आहे, जवळपास 1 रुपयापासून 4 रुपयापर्यंत आलेले आहेत। त्यामुळे कांद्याच्या बाजारात मोठी मंदी आलेली आहे। ती मंदी हटण्यासाठी कांदा जो आहे महाराष्ट्रातल्या बाजारपेठांमध्ये, देशातल्या बाजारपेठांमध्ये तो निर्यात होणं गरजेचं आहे। आणि निर्यातीला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याला अनुदान वाढवणं गरजेचं आहे। आणि त्या अनुदान वाढीच्या मागणीला निर्यातदारांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमाल बाजार अभ्यासकांच्या केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे। हा एक मोठा आत्ताचा निर्णय आहे। संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।